नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण सध्या नांदगाव या गावामध्ये आहोत आणि नांदगाव गावामध्ये आज मोठ्या संख्येने हे ग्रामस्थ जमलेले आहेत. आपल्याला माहीत असेल की आज पनवेल नवी मुंबई भागामध्ये अनेक प्रकल्प आलेले आहेत. नैनाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. राजकीय संघटना, राजकीय पुढारी असतील, संघटना असतील, ह्या सर्व नैनाला जोरदार विरोध करत आहेत. परंतु असं असताना मात्र नांदगाव ग्रामस्थांची अगदी वेगळी भूमिका असणार आहे. स्वयं विकासाची अशी त्यांची वेगळी भूमिका आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांसाठी अतिशय ही महत्त्वाची आजची ग्रामस्थांची बैठक असणार आहे. त्याच्यामध्ये नक्की काय चर्चा होते ते आपल्याला जाणत आहे आणि त्यासाठी अर्थातच मार्गदर्शक किरण पाटील जे या ठिकाणी आलेले आहेत, नांदगाव गावचे सरपंच असतील, सर्व ग्रामस्थ या ठिकाणी हजर आहेत. आपल्याला आजच्या हा विषय चर्चेच्या माध्यमातून मांडायचा आहे आणि त्यासाठी अगोदर मला ग्रामस्थांना या ठिकाणी विचारायचं आहे की आज ही जवळपास तिसरी मीटिंग असावी गावठाण विस्तारासंदर्भात. नैनाला विरोध करता करता आता अनेक गोष्टी नवीन समोर येत आहेत. म्हणजे तुम्हाला नैनाला विरोध करायचा आहे, परंतु मुख्य कारण काय आहे की आपलं गाव वाचलं पाहिजे, यासाठी हा सगळा खटोटप आहे. मग तुम्हाला या ठिकाणी कुठले प्रश्न उपस्थित होतात त्याविषयी मला विचारायचं आहे. अगोदर कोण बोलणार आहे का? कोण का तुम्ही आज ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे बैठक का ही आयोजित केलेलं आहे? म्हणजे तुम्ही किरण पाटील आहेत, त्यांना का बोलवलं आहे? बोलायचं आहे का? अगोदर कोणीतरी सुरुवात करूया आपण. म्हणजे आजचा विषय का महत्वाचा आहे की अगदी खूप मोठ्या प्रमाणात नैनाला विरोध केला जातो, परंतु नांदगाव ग्रामस्थांची मात्र अगदी वेगळी भूमिका आहे. त्यांचं म्हणणं आम्ही आमचं गाव स्वयं विकसित करू आणि तो प्रस्ताव आम्ही मग राज्य सरकारला अगदी म्हणजे हायकोर्टामध्ये आम्ही याचिका दाखल करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून तो प्रस्ताव देऊ. खरोखर हे शक्य आहे का? एकीकडे विरोध केला जात आहे, मग ही वेगळी भूमिका, त्याच्यामध्ये काही दुफळी आहे का असं वाटेल ना? प्रकल्पग्रस्तांचा जर नैनाला विरोध आहे तर मग नांदगाव ग्रामस्थ नक्की काय करणार आहेत? स्वयं विकास म्हणजे नक्की काय असणार आहे? या सगळ्याची आपल्याला चर्चा करायची. मला ग्रामस्थांकडे जायचं आहे. कुणाला शंका आहे का? बोला जरा. कुणी असेल तर जरा प्लीज समोर या. वायर ठीक आहे, जरा समोर ते. तर आजचा वेळ वाया घालू नका, लाईव्ह चालू आहे, जास्त वेळ जमणार नाही, कृपया फास्ट. ओके. बोला, नाव काय तुमचं? किशोर हुदार. मी हरिभक्त परायण किशोर हुदार. नैना प्रकल्पाला आपण ज्या प्रॉपर्टी ते मागतात, आता तुम्हाला मागच्या वेळेला राजाराम पाटील यांनी सांगितलं का सानपाड्याला सध्या 5 कोटी रुपये गुंठ्याला भाव आहे. मग आता 5 कोटी रुपये गुंठ्याला भाव आहे. आता ही वरची जी आणि खालची टोटल प्रॉपर्टी जर का विचार केला तर 43 गुंठ प्रॉपर्टी आहे. आता 43 गुंठ प्रॉपर्टीमध्ये जर नैना प्रकल्पाच्या हिशोबाने आता सध्याच्या मार्केट रेट प्रमाणे 215 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे. आता जर 60% नैनाला दिली तर 129 कोटी रुपयाचा माझा लॉस होतोय. आणि 60% जर आपल्याला वाडवडिलांनी ठेवलेली प्रॉपर्टी गव्हर्नमेंटचा किंवा नैनाचा याच्याशी काही संबंध नाही, पण तरी सुद्धा त्यांना 129 कोटी रुपयाची प्रॉपर्टी द्यायची आणि माझी स्वतःची प्रॉपर्टी असून 86 कोटीच फक्त आपल्याला मिळतील. एवढे डेंजर प्रकार चाललेत. मग हे कुठंतरी चुकीचे प्रकार आहेत, ते आपल्याला थांबवायलाच पाहिजेत. बरं, याच्यात शेतकऱ्यांचं सर्व नुकसानच आहे ना. म्हणजे हे जर नुकसान होत असताना आपण जर त्यांच्या विरुद्ध जर का तक्रार केली नाही किंवा त्यांच्या विरुद्ध आपल्याला एकत्र येऊन करायचं आहे, जर एकत्र वैयक्तिक मी एकटा भांडायला गेलो तर त्याच्याने काहीच निष्पन्न होणार नाही. गाव एकत्र येऊन जर याच्यात काहीतरी, आणि इथं ह्या ठिकाणी येताना कसं माहितीये का, बाबा माझं मत नाही, हे नाही, ते नाही, आता बाकीची भेदावे ठेवा बाजूला. आता आम्हाला आमचं गाव वाचवायचं आहे, याच्यासाठी आम्हाला यायचंय. पण होतंय काय माहितीये का, लोकांचा भरोसा राहिला नाही. लोक, मला लक्षात आलं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाव वाचवण्यासाठी ही सगळ्यात महत्वाची बैठक आहे. मला किरणजींना या ठिकाणी विचारायचंय की एकीकडे सर्व राजकीय संघटना असतील किंवा पुढारी असतील, यांचा नैनाला विरोध आहे आणि नांदगाव ग्रामस्थांचीच का वेगळी भूमिका? काय नक्की ती भूमिका असणार आहे मला सांगा. आता सर्वप्रथम या काकांना मी धन्यवाद देतो ज्यांनी हा प्रश्न आता विचारला. या काकांना धन्यवाद यासाठी देतो का त्यांनी जो खोचक प्रश्न होता तोच विचारला का आमचं नुकसान कुठे होत आहे. म्हणजे ते जागरूक नागरिक आहेत तिथले आणि त्यांनी आजूबाजूला जो अन्याय प्रकल्पग्रस्त झालेला आहे शासनातर्फे ते बघितलेलं, मे बी त्यांचे मित्र नातेवाईक असतील, त्यांच्याकडे त्यांनी ऐकलं असेल. आता त्यांनी आपल्याला सोपं सांगितलं की 40-60चा फॉर्म्युला आम्ही का घ्यायचा किंवा एवढा कोट्यावधी रुपये जमीन जर भाव असेल तर आमची जमीन आम्ही का सरेंडर करायची. याचं मूळ कारणच सागर असं आहे का शासनाने जो भूसंपादनाचा कायदा आहे तो तिथे डावळलेला आहे आणि वाटाघाटी पद्धतीने जमीन घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजे तुम्हाला 5 कोटी, 4 कोटी, 3 कोटी, 50 लाख जे काही जमिनीच्या गुंठ्यामागे भाव होतो तो द्यायपेक्षा आम्ही तुम्हाला 40%चा प्लॉट देऊ. मग आता तो घ्यायचा का नाही घ्यायचा नोटीसमध्ये खाली लिहिलेलं असतं.
का 70% लोकांचा कन्सेंट असेल तरच ही योजना होईल? मग आपण कन्सेंटच जर नाही दिला तर मग ती योजना होईल कशी? बरं, कन्सेंट नाही त्याचा आपला प्रस्ताव पण द्यायला पाहिजे. उद्या हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, मुख्यमंत्री सचिव असेल, कोणी असेल, हा पहिला प्रश्न विचार, मग तुम्हाला नक्की पाहिजे काय? तसं आहे तसं ठेवायचं नाही, आम्हाला करायचाच विकास. मग कुठल्या तत्वावर करायचं आपल्याला सांगायला लागेल ना, त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायला लागेल. पण ते आपण उठपटांग मागणी करू शकत नाही. जी कायद्यात बसते तीच करावी लागेल. आपलं कमीत कमी नुकसान आणि विकास पण, असा आपला स्टँड आहे. तो नैना विरोधी असं नाहीये, तो 100% त्यांच्या योजनेला विरोध आहे आपला, कारण आपलं त्याच्यामध्ये नुकसान होत आहे. बरं किरणजी, मला एक विचारायचं आहे की तुम्ही या ठिकाणी सांगत आहात की नैनाला आमचा विरोध नाही, हीच मुळात येण्या वेगळी भूमिका आहे. म्हणजे इथले जे बाकीचे संघटना असतील, प्रकल्पग्रस्त असतील, त्यांचा नैनाला विरोध आहे. म्हणजे त्यांचा विषय तो 60-40 जो विषय आहे ना, त्याला खरा म्हणजे विरोध आहे. आणि तुमची भूमिका काय आहे की तुमचा विषय असा आहे की मला गावाच्या बाबतीत बोलायचं, आम्हाला गाव वाचवायचं आहे. मग हे सगळे दोन वेगवेगळे मुद्दे झाले कम्प्लीट, बरोबर ना? हे दोन वेगवेगळे मुद्दे झाले. या दोन वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी दोन वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतील तुम्हाला. म्हणजे तुमचे दोन स्टँड दिसतात मला. एकीकडे तुम्ही नैनाला विरोध नाही असं म्हणता, मग तुम्हाला 60-40 मान्य आहे का? सगळं झालं. पण आपल्याला काय मान्य आहे त्यासाठी आपण आजपर्यंत प्रस्ताव दिलाच नाही. दिले ते फक्त पत्र दिले, पेपरला बातम्या दिल्या, भाषणं केली. आपले प्रस्ताव आजपर्यंत नगरविकास खात्याला, मुख्यमंत्र्याला रेकॉर्डेड पूर्ण अभ्यास करून गेलेलेच नाहीयेत. आपले प्रस्तावच नाही अजूनपर्यंत गेलेले. तर आमचं असं म्हणणं होतं का गावाच्या बाहेरची ज्या जमीन द्यायला लागेल त्याच्यामुळं आम्ही नैन्याचं समर्थन करत नाही आहोत. समजा उद्या नैना झाली हद्दपार, दुसरं कुठलं योजना येईल सरकारची. सरकार जमिनी कोऱ्या ठेवू शकत नाही, गावं आहे तशी ठेवू शकत नाही. सरकारला सुनियोजित विकास करायचा आहे. मग त्याच्यामध्ये आपण सामील कसं व्हायचं, आपल्याला सामावून कसं घेतलं जाईल, त्यासाठी आजची चर्चा आहे, त्यासाठी ही लढाई आहे. तर मला असं वाटतं का प्रश्न कोणी विचारले तर बरं होईल. याच्या प्रश्न विचारायचे आहेत का? ग्रामस्थ जमलेले आहेत ना, नुसते जमलेले नाही, निश्चित त्यांना काहीतरी विचारायचं आहे. बोला, काय नाव तुमचं? माझं नाव महेंद्र खुटले. या ठिकाणी असा विषय आहे की जुना गावठाण खूप कमी आहे आणि त्यानंतर लोकसंख्या वाढीनंतर गावाचा विस्तार झालेला आहे. जे बरेच जवळपास 50% लोकांनी या नांदगावच्या जुन्या गावठाणाच्या बाहेर घरं बांधलेत. मग आपण जर नैनाला विरोध केला तर तो आपला सक्सेस होईल का? किंवा मग आपण आता विकासाच्या मुद्द्याचा विचार करतो, मग बरेच राजकीय पक्ष आहेत, त्यानंतर इतर नैना विरोधी संघटना आहेत, त्यासुद्धा वेगळ्या पद्धतीने कार्य करत आहेत. मग आपण त्या पद्धतीने जाऊन होईल का? किंवा आता 2 मीटिंग आपल्या झाल्या, त्यानंतर आपण सीमांकन केलं, मग सीमांकन केल्यानंतर आपली घरे नक्की वाचतील का? नाही, तुमचा प्रश्न कळला मला. त्याची 3 प्रकारे उत्तर मला द्यावं लागेल. सर्वात पहिले त्यांचं असं म्हणणं आहे का बाबा राजकीय संघटना वगैरे आहेत त्या सुद्धा 10 वर्षापासून लढतात, मोर्चे करतात, निदर्शन देतात. हाऊसमध्ये सुद्धा आमदारांनी आवाज उठवलेले आहेत आपल्या. पण त्याच्यावर पाय तसा रिस्पॉन्स प्राधिकरणाकडून आलेला नाहीये. ते त्यांच्या हट्टाला पेटलेले आहेत. त्यांची कृती चालूच आहे. TPS 1, TPS 2, TPS 6, TPS 7 पर्यंत येऊन पोहोचले. 1000-2000 कोटी रुपयाचे रोडचे टेंडर सुद्धा नाही काढले, अजून जमीन मालकीचा पत्ता नसताना. त्यांची लढाई अशी आहे की त्यांची लढाई कागदोपत्री आहे, तांत्रिक पद्धतीने आहे. MRTPच्या कायद्याला धरून त्यांची लढाई आहे. त्यांनी जमिनी मिळत नाही म्हणून गुरचरणीच्या जमिनी होत्या प्रत्येक गावाच्या. आता दुर्दैवाने आपल्या गावामध्ये गुरचरणीची जमीनच नाहीये समजा, पण बाकी गावाच्या गुरचरणीच्या ज्या जमिनी होत्या त्या जमिनी ऑलरेडी सिडकोच्या नावावर करून टाकल्या. आज 3 वर्षापासून आम्ही अट्टास करतोय का बाबा याला कुठे आळा घातला पाहिजे. सर्व गुरचरणीच्या नवीन जवळजवळ 60% पुढे गुरचरणीच्या जमिनी ज्या होत्या, पण त्याच्यावर आपली घरं आहेत, त्या सगळ्या जमिनी सिडकोने आपल्या नावावर करून घेतल्या. का त्याला त्यांना कन्सेंटची गरज नव्हती, गाव ठरावायची गरज होती, पण त्यांनी मसुरी नियम पाळतच नाही. नियम पाळेल तर ती सिडको कसली, नियम फक्त आपण पाळायचे, सिडकोने कुठलेच नियम पाळायचे ना, असंच दिसतंय जवळजवळ. तर दादा तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं का राजकीय मंडळी पुढारी त्यांच्या परीने दबाव तयार करायचा प्रयत्न करतायत. त्यांचा मार्ग चुकीचा आहे असं अजिबात नाहीये. त्याच्याने पण सरकार दबाव तयार होतो. मतांचं राजकारण असतं, राजकीय भूमिका असतात, ते सुद्धा चालू राहायला पाहिजे. पण 10 वर्षामध्ये त्याच्यामध्ये काही साध्य झालेलं नाहीये. मग कुठेतरी आपला स्वतःचा ज्या MRTPच्या 1966चा जो MRTPचा कायदा आहे, महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट, त्याचे जे निकष आहेत, सेक्शन 22 असेल, सेक्शन 49 असेल, सेक्शन 122 आहे, सेक्शन 156 आहे, या वेगवेगळ्या निकषांनी मागरपट्टा सिटी झाली पुण्याला, किंवा आमच्या इथं तळोजामध्ये केणी सिटी उभारण्याची प्लॅनिंग चालू केलेली आहे. किंवा तुम्ही कुठेही सिडकोमध्ये सुद्धा CC घेता तर तो MRTPच्या नियमाला धरून सिडको CC देते. किती FSI, किती माळे बिल्डिंग होईल, किती मोठं त्याचं पार्किंग असेल, सगळं काही. तर त्या नियमाला धरून नैनाची प्लॅनिंग केलेली आहे, पण त्याच्यामध्ये आपण बकास होतो. म्हणून त्याच नियमामध्ये गाव वाजवण्यासाठी सुद्धा काही कलम आहेत. त्या कलमामध्ये आपल्या गावची आपण प्लॅनिंग करायची आणि तो प्रस्ताव राज्य सरकारला द्यायचा. बरं, मला जेणेकरून एक मिनिट, मी परत तुम्हाला डिस्टर्ब करेल. खरं म्हणजे काय आहे
एकतर तुम्ही गाव वाचवण्यासाठी जे आहे ते गाव तुम्ही त्याचा प्रस्ताव देणार की बाबा हे आमचं असं गाव आहे. आता अर्थातच गाव हे सुनियोजित नसतं म्हणूनच तर त्यांचा विरोध असतो ना, नाही ना झाला किंवा इतर सगळी प्राधिकरणं असतील. त्यांचा विरोधाचं मुख्य कारण काय की गाव हे ना, गावामध्ये रस्ते अरुंद आहेत, तिथे कुठल्या सोयीसुविधा नाही, पार्किंग नाही, या सगळ्या गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे ना ते आपल्याला स्लम घोषित करतात बऱ्याच वेळेला. तुम्ही पाहिलेलं आहे बघा. आता हे तुम्हाला कसं शक्य आहे की हे नांदगाव गाव आहे ते देखील सुनियोजित नाही. आता येत्या वेळी आपण पाहिलं की पार्किंगला मला प्रॉब्लेम आला, आतमध्ये यायला मला प्रॉब्लेम आला, तर ते तुम्ही कुठला असा प्रस्ताव द्याल की बाबा हे नैनामध्ये आमचं गाव आहे ना जसेचं तसं वाचलं पाहिजे आणि आम्हाला नैना मंजूर नाही, कसं काय शक्य आहे ते? बघा, गावांचा जी रचना आहे ती कुठल्या नियमाला धरून नव्हती. कारण एमआरटीपीचा कायदा गावांसाठी लागू पडत नव्हता. एमआरटीपी कायदा 1966ला आला आणि नांदगाव गाव त्याच्या आधीपासूनचा आहे. तेव्हा ते एमआरटीपीचे नियम सीसीबीसी घेऊन कोणी घरं गावामध्ये बांधत नव्हती. याच्या पुढे बांधावी लागतील. कारण आजही आपण या नांदगाव गावांविषयी धन्यवाद आपण देऊ शकतो का त्यांनी 2 मीटिंग झाल्यानंतर वर्गणी काढली. वर्गणी काढून त्यांच्या गावाची सीमांकित म्हणजे आउटर बाउंड्री मोजली. उद्या तो प्रस्ताव राज्य सरकारकडे गेला आणि सुद्धा तो मंजूर जरी झाला, बाबा तिथपर्यंत गाव कायम करा, त्याच्या बाहेरच नाही ना करा, पण गावाच्या विकासाचं काय? हाच तुमचा प्रश्न आहे ना. गावाचे, कारण प्रत्येक टाउन प्लॅन एकच बोट ठेवतो. राज्य सरकार सुद्धा वरती तेच सांगतं की बाबा हे गाव जरी ठेवलं तर 2 घरांच्या मधल्यांच्या गल्ल्यात चिखल कोणी काढायचा, गावामध्ये अँब्युलन्स कशी फिरेल, फायर ब्रिगेड कशी आहे, मग गाव पूर्णसं डिमोलिशन करून तिथं कॉलनी म्हणून त्यांना ते फ्लॅट द्यायचा हा एकमेव ऑप्शन आहे का? एमआरडीपीच्या कायद्यामध्ये त्याच्यासाठी पण तरतुदी आहेत. कायद्यात जे बसतंय तेच आपल्याला मागायचंय. आता तुम्हाला मी सांगतो, तुम्ही सेक्टर 13ची ए टाईप सोसायटी बघा, बांठ्या कॉलेजच्या बाजूला न्यू पनवेलला, किंवा कळंबोलीची LIG बघा, एकदम डेन्स कॉलन्या बनवले होते. माणूस चालत पण शकत नाही, 2.5 फुटाची फक्त गल्ली मध्ये. मग ती पण एमआरटीपीच्या कायद्यानुसारच बनलेली कॉलनी आहे. मग तिला परमिशन काय भेटली? कारण तसा प्रावधान आहे. तुम्हाला जर प्रत्येक घराच्या मधून अँब्युलन्स जरी जात नसेल, फायर ब्रिगेड जात नसेल, तरी 25-30 मीटरच्या परिघामध्ये जिथे खुली जागा असेल, जी पब्लिकली ऍक्सेसिबल आहे, अशा जागा ह्या गावामध्ये आम्ही लोकेट केलेल्या आहेत. अशा जागा आपल्याला लोकेट करता येतात आणि त्या जागा आपण कायद्यात बसून प्रत्येक प्रोव्हिजनसाठी देऊ शकतो. खुल्या जमिनी, कोणाच्या वैयक्तिक मालकी, तो एक प्रश्न आहे, तो कोणतरी विचारा वैयक्तिक जमिनीच्या बद्दल, नाही तर परत तो संभ्रम निर्माण व्हायचा का बाबा आमच्या जमिनी डायरेक्ट सरकारला जातील म्हणून. नाही, मीच विचारतो ना तुम्हाला की वैयक्तिक जमिनी आता बऱ्याच लोकांच्या खुल्या असतील आणि ह्या तुम्ही सार्वजनिक ज्या जमीन आहेत त्यांच्याविषयी बोलता, मग वैयक्तिक जमिनीचं काय, ते त्यांना मिळतील का जमिनी? या एका मुद्द्यावर सर्वात जास्त गैरसमज आपल्या समाजामध्ये पसरवलं गेलेलं आहे का जर तुम्ही गावठाण विस्तारासाठी सीमांकित नकाशा दिला तर तुम्ही अनधिकृत जागेमध्ये बांधलेल्या चाळी, तुमच्या जमिनी बिमिनी सगळ्या सरकारला जातील. हे शक्यच नाहीये. कारण आपली मागणी अशी आहे का सरकारकडे आपण ताबा कब्जाप्रमाणे मालकी मागतोय. म्हणजे ह्या गावामध्ये जर वैयक्तिक सातबाऱ्याच्या जागेमध्ये कोणाची चाळ आहे किंवा घर आहे तर त्याची मालकी सीमांकित नकाशा मंजूर झाल्यानंतर त्या माणसालाच जाईल, ते गावकीला जाणार नाही. किंवा तिथे खुली जमीन आहे, ती खुली जमीन सुद्धा गावाला जाणार नाही, नैना घेईल. जर आपण विरोध नाही केला तर नैना 100% जागा घेईल ती. पण इथे गाव कमिटीच्या जागेचा ताबा घेऊ शकत नाही. ती जागा त्या माणसाला जाईल. उलट त्याला जो काय FSI आपल्याला मिळेल कोर्टा थ्रू, त्या FSI प्रमाणे बांधकाम करता येईल तिथं. पण जर तिथे काही योजना राबवायची असेल, गावासाठी आपल्याला पार्किंगचा प्लॉट द्यायचा आहे, मंदिराचा प्लॉट द्यायचा आहे, समाज मंदिराचा द्यायचा आहे, मॅरेज हॉलचा द्यायचा आहे, तर गाव कमिटीतर्फे सरकारला त्या मालकाला प्रस्ताव द्यायला लागेल. बाबा तुमच्या गावासाठी ते पार्किंग करायची आहे, ते त्याला संपादन करावं लागेल सरकारला. TDRच्या स्वरूपात बोल किंवा 2013च्या नवीन कायद्याच्या स्वरूपात बोल, पण त्याच्या मर्जीने, जबरदस्तीने. त्याच्यामुळे या गावामध्ये जे जुन्या वास्तू आहेत ना त्याचा आपण त्यासाठी वापर करू शकतो. आता पुढचा प्रश्न घ्या. नाही बरं, आता मूळ गावठाणाची घरं आहे ना, मग त्यांचा याच्यामध्ये काय विचार केला जाईल? म्हणजे त्यांना गरज आहे का? एक तर सगळ्यात महत्वाची म्हणजे याची सुरुवात मी आमच्याच गावातून. काही लोकांच्या मनामध्ये असा एक संभ्रम आहे की माझं घर मूळ गावठाणामध्ये, मला कसला धोका नाही, तर मी कशाला येऊ याच्यामध्ये. पण याचं उत्तर असं असतं, सर्वात पहिले तर भावनिक, की बाबा अख्खं गाव एक झालंय, अख्ख्या गावाची एक आहे, आपण वेगळं जायचं नाही अजिबात. ही पहिली. ठीक आहे, भावनेला महत्व नसेल तर टेक्निकली असं असतं का तुमच्या गावाचं आपण आउटर बाउंड्री आता बनवलेली आहे, नकाशा बनलेला आहे. आज ती आउटर बाउंड्री क्लोज करण्यासाठी जर आपण राज्य सरकारकडे दिलं ना, उद्या जर ते मंजूर होत आहे तर तुमचं घर एवढं तुमचं विश्व नाहीये. तुम्हाला गावातले रस्तेही वापरायचे आहेत, गावाची मंदिरही वापरायची आहेत, गावातल्या शाळा पण वापरायच्या आहेत, गावातली मैदानं पण वापरायची, गावात येणारी सुविधा पण वापरायची आहेत. मग तुमचं जर समजा तुम्ही त्या चळवळीचं आले नाही मूळ गावठाणात आहात म्हणून, मग तुम्हाला असं वाटतं तुमचं घर सुरक्षित थोडंच आहे. विमानतळामध्ये मूळ गावठाणं होती. जेव्हा विमानतळाचा प्लॅन पास झाला, लोकांनी विरोध न केल्यामुळं अख्खी गाव उठवली. मूळ गावठाणाला पण उठवलं त्यांनी. मूळ गावठाणाला तिथंच नाही ठेवलं. किंवा मूळ गावठाण म्हणलं की 5 पट भूखंड दिला, त्यांना पण 3 पटच दिला. हे त्याचं उत्तर आहे. हे न्यूनगंड मुद्दाम पसरवतात
का आम्ही मूळ गावठाणात आहोत, आम्हाला काही गरज नाही, आम्ही तसेही सुरक्षित आहोत. जेव्हा अख्खं गाव जेव्हा उठवलं जाईल तर सगळ्यांना तोच नियम असेल, मूळ गावठाण कुठलं आणि विस्तारित गावठाण कुठलं. उलट आपण प्रस्ताव देऊन आपली आउटर बाउंड्री क्लोज केली आणि सीमांकित नकाशा मंजूर झाला तर विस्तारित गावठाणच मूळ गावठाण होईल आणि त्याच्यामधल्या सगळ्या सुविधा सगळ्यांना वापरायला भेटतील. त्याच्यामुळे या चळवळीमध्ये प्रत्येकाने सामील होणं तेवढीच गरज आहे. नाहीतर काय होणार, गावामध्ये 2 गट पसरले जातील आणि त्याचा फायदा प्राधिकरण घेतील परत. बरं, कोर्टात आहे ना ही याचिका तुम्ही दाखल करणार आहात. आता त्याचा बेसच असा असणार आहे की तुम्हाला हे गाव वाचवायचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही त्यावेळी दाखवू शकाल ना की बाबा सिडकोच्या काय चुका झालेल्या आहेत. नाही ना, जेव्हा नोटिफिकेशन आलं असेल किंवा येथे विमानतळ आलं, अनेक या ठिकाणी दुसरे MIDC झाली, या सगळ्या काय नक्की चुका झाल्या त्यांच्या की त्याच्यामुळे आता आहे ना गावकऱ्यांचा सतत या सगळ्या योजनांना विरोध असतो. म्हणजे नाही ना असेल, सिडको असेल, विमानतळ असेल, प्रत्येक गोष्टीला विरोध आहे. म्हणजे तिथे काय सामान्य जी लोक आहेत ना बाकीची, म्हणजे मी इथली मूळ रहिवासी नाही तर जी शहरी मंडळ आहेत ना त्यांना असं वाटतं ना इथली लोक आहेत ना सतत विकासाला विरोध करतात. ही विकासाला विरोध करतात, एकीकडे मोठ्या मोठ्या चैनी घालतात, ते सगळं चालले आणि एक खोटा विरोध आहे असा त्यांचा एक समज झालेला आहे. मूळ कारण काय, म्हणजे विरोध का असला पाहिजे आणि जर नसेल तर का नसावा, कुठल्या पद्धतीने तो टाळता येईल तुम्हाला, हे म्हणजे नागपूरचा प्रश्न. आता याचं उत्तर सागर असं आहे, ही चर्चा जास्त लांबवून आपण एवढं सांगू शकतो. याचं उत्तर लहान 10 वर्षाचा मुलगा पण देऊ शकतो. सरकारने दिलेली योजना आपण काय विरोध करतो? आपलं कुठं नुकसान होतं म्हणून करतो. आपण का वेड्या होत का विरोध करायला? आपल्याला विकास नको आहे का? आपल्या गावामध्ये डेन्स एवढी कचरा असतो, गल्ल्या ओले चिखलामध्ये भरलेले आहेत, गावामध्ये गाडी फिरत नाही, कुठल्या सुविधा नाही, ते आपल्याला पण असं वाटत नाही का आपलं गाव पण एकदम व्यवस्थित सुनियोजित गाव असावं म्हणून प्रत्येकाला वाटतं. पण आपलं नुकसान करून जर तसं होत असेल तर मग प्रत्येकजण विरोध करणार, 100% करणार. आणि आपल्याकडे दाखले आहेत ना, आपण एकदा व्यवहार कुठे केला आणि त्याच्यामध्ये आपली थोडीफार फसवणूक झाली तर आपण परत विचार करतो. सिडकोच्या बाबतीमध्ये असं झालंय का त्यांनी 3/2/70 जेव्हा नोटिफिकेशन टाकली जमिनींना, त्यावेळेला त्यांनी अवॉर्ड ज्या बनलं 84 तेव्हाच सांगितलं होतं, नगरविकास खात्याने राज्य सरकारने त्यांना सांगितलं होतं की ज्या ज्या गावांची संख्या आहे 20-25 घरांच्या पुढे आहे ती गावं टिकवली गेली पाहिजेत, विकास करून टिकवली पाहिजे. त्यांनी काय केलं, गावाच्या आजूबाजूला रस्ते केले, कॉलन्या बनवल्या. आज तुम्ही खारघर बघा, मुरबी बघा, कोपरागाव बघा, तिकडे नवी मुंबईमध्ये घनसोली बघा, ऐरोली बघा, गावं तशीच झोपडपट्टीसारखी, पण आजूबाजूला पूर्ण विकास झाला. त्या सिडकोला कधी वाटलं नाही का बाबा ह्यांच्या त्यागावर नवी मुंबई राहिले, ह्यांना पण आपल्याला सुविधा द्यायला पाहिजेत. ते उलट बोट दाखवायचं, तुमच्याकडे जमीन मिळते, तुम्ही अतिक्रमण केले. पण तुम्ही अतिक्रमण केलं, त्यांना सीमांकित नकाशा राज्य सरकारने मंजूर केला असता, त्यांनी स्वतःहून आपल्या लोकांनी अर्ज केला असतं, बाबा मला घर बांधायचंय, काय तुझं चार्ज सांग, किती FSI भेटेल मला. आपली लोक काही वेळी नाही येत ना, प्रत्येकाला माहिती आहे. आज 2 गुंठे जागा जर गावामध्ये असेल आणि त्याला प्रॉपर CC भेटत असेल तर प्रत्येक जण त्याच्यावर खालती गाळेवरती फ्लॅट काढेल आणि भाड्यावर जगेल आयुष्यभर. पण तुम्ही देत नाही म्हणून आम्ही अधिकृत बांधकाम करतो. मग ते करतो त्याला काय आम्ही समर्थन करत नाहीये, पण तुम्ही तो मार्ग मोकळा ठेवलाय आमच्यासाठी. आणि ते आता या नैना नोटिफाईड एरियामध्ये व्हायला नको, जे सिडको क्षेत्रामध्ये झालं ते नैनामध्ये व्हायला नको. त्याच्यामुळे आपली प्लॅनिंग आपल्याला करायची. सध्या सुद्धा नैना क्षेत्रामध्ये हे जी गावं आहेत कित्येक दिवसांपासून त्यांना म्हणजे अशी परवानगी अधिकृत बांधकामासाठी नाहीच जवळजवळ, आणि ही लोक घरं बांधतात आणि ते अनधिकृत ठरवलं जातं. असा आहे का विषय? आता तुम्ही मागा परवानगी मिळणार नाही, बरोबर ना सरपंच साहेब? उलट राज्य सरकारने BDOच्या मार्फत सगळ्या ग्रामपंचायतींना पत्र पाठवलेलं आहे का बाबा याच्या पुढे मूळ गावठाणाच्या बाहेर लोकांना घरपट्ट्या पण देऊ नका, बांधकाम परवानगी पण देऊ नका. म्हणजे कुठे आपली कोंडी करून ठेवलेली आहे. त्याच्या पलीकडे असं का गावाची स्थिती सध्या किती आहे ती बघण्यासाठी आम्ही ही चळवळ उभी केली सीमांकित गाव नकाशाची. ती कुठेतरी सरकारला जर दबाव वाढला, सरकारने आता पत्र पाठवायला सुरुवात केली गावांना का तुम्हीच गावाचा नकाशा बनवा, तुम्हीच गावाच्या आउटर बाउंड्री आमच्याकडे द्या, आम्ही राज्य सरकारकडे पाठवू. ही आमची योजना होती. आता सरकारने त्याचं आत्मसन्मान केलेलं, तर आपले प्रस्ताव जोपर्यंत जात नाही तोपर्यंत नैनेला आपण हद्दपार करू शकत नाही. आणि आपला जो नुकसान आहे तो 100% होणार जर आपण गप्प बसलो आणि फक्त राजकीय मंडळी संघटना सांगितलं तसं ऐकत राहिलो. आपला प्रस्ताव पण का देत नाही? हा नांदगाव गावचा प्रश्न दुसरे लोक का सोडवतील? नांदगावचा प्रश्न नांदगाव सोडविल, पेंदरचा प्रश्न पेंदरकर सोडवतील, घोटचा प्रश्न घोटची लोक सोडवतील. उद्या तुमचं नुकसान झालं तर कोणी येणार आहे का त्याचा भरपाई द्यायला? तुमचा विचार तुम्हालाच करायला लागेल. आज तुमच्या गावची जी काही पुढे लोकांनी पुढाकार घेतले, सरपंच असतील, माझे उपसरपंच, काही प्रतिष्ठित मंडळी आहे, त्यांच्या खांद्याला खांदा मिळून तुम्ही लोकांनी उभं राहायला पाहिजे. तुम्हाला त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह वाटतं, चुकीचं वाटतं, बिंदास सांगा, ते आपण करेक्ट करू. पण आपला प्रस्ताव सरकारला जायला पाहिजे. ज्या कायद्यात ज्या नियमात नैनाचा प्रस्ताव सरकारकडे जाईल त्याच कायद्यापासून आपण आपल्या गावाचा टिकवायचा. हाच विरोध. ग्रामस्थ आहेत त्यांना प्रश्न नाहीत का? मला म्हणजे आश्चर्य वाटतं, एवढी लोक जमलेले आहेत आणि काहीतरी प्रश्न आहेत म्हणून तुम्ही जमलेले. तर कोणाला विचारायचं आहे का नक्की बाबा याचिका दाखल केली जाणार, त्याला खर्च किती असं नाही का तुम्हाला वाटत? तुम्ही किती बाबा त्याच्यासाठी कॉन्ट्रीब्युशन काढलं पाहिजे, नाही वाटत का कोणाला? बोला. सांगितलं. आता या ठिकाणी आपण विचार केला तर याचिका दाखल करण्यासाठी कधी कधी कसं असतं म्हणजे नियोजन फार महत्वाचं असतं. आपल्या सरपंचाने सांगितलं काय 1200 घरं आहेत, 1200 घराचे 12 लाख रुपये होतील, आपला प्रोजेक्ट सर्व होऊन जाईल.
पण प्रश्न असा आहे का हा 1200 आकडा कुठला आहे? कुडावे, नांदगाव, वडवली 3 मिळून आहे. फक्त नांदगावचा इथं प्रश्न आहे. कुडावेवाले आणि वडवलीवाले पैसे कशासाठी देतील? तर आता आपण जे 1,000 रुपये काढलेत ना, त्यांनी पण आपलं काम होत नाही. आणि 1,000 रुपये काढून पण होत नाही. त्यासाठी आपल्याला 2,000 रुपये काढावे लागतील. आणि मला तुम्ही साधं सांगा, माझी जर 86 लाख रुपयाची प्रॉपर्टी मला राहते 129 कोटी रुपयाची प्रॉपर्टी महिन्याला द्यावी लागते. आणि अशा वेळेला मी 2,000 रुपये द्यायला मला प्रॉब्लेम काय? 2,000 रुपये आता दारोड्यांच्या भाषेत सांगितलं तर एक खंबा नाही प्यायला. जर जुगाऱ्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर एक लागी नाही केली आपण. आमच्याकडे महाराज मंडळींकडे सगळे उदाहरणं असतात, असं काही तुम्ही समजू नका. आणि प्रश्न राहिला कसं माहिती आहे का, आता झालंय असं आहे का हे 2,000 रुपये घेतील मग आपलं काम नक्की होईल का? फक्त हे याचिका दाखल करतील आणि मग पुढं काय आपल्याला असेच वाऱ्यावर सोडतील, मग हे पैसे खातील. अरे कधी कधी भरोसा ठेवावा लागतो. आणि ते सोनू राघवल, बाप्पा तुझा माझ्यावर भरोसा आहे का? आणि जर किरण पाटीलने फसवलं तर हे जग काय असं नसतं हो, इथं फसवतील, पुढं भोगावं लागतंय. हा, किरण पाटील पेंदर गावात राहतात, पत्ता सांगून ठेवलेला आहे तुम्हाला मी, कधीही जाऊन पकडू शकता त्यांना. नाही का? तर किरणजी खरं म्हणजे ना अतिशय समर्पक त्यांनी त्यांच्या भाषेत उत्तर दिलेलं आहे किंवा त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. तुम्ही काय सांगाल? सांगा सागर. कसं असतं, आम्ही सुरुवातीपासून एक मिनिट ग्रामस्थ बोला बोला. या ठिकाणी आता सभेला तुम्ही प्रवक्ते आहात. आमची विनंती असेल तुम्हाला की आता आपली पुढची वाटचाल कशी असेल, काय नियोजन असेल, त्याबद्दल ग्रामस्थांना आपण मार्गदर्शन करावी विनंती. म्हणजे आता पुढचा प्रवास कसा असणार आहे, याचिका कशी दाखल केली जाणार आहे, काय नक्की होणार आहे त्याच्यामध्ये? सागर, पुढे हा नक्की- विषय असा असतो, ठीक आहे. आता जरा लोकांमध्ये गेलेलं बरं. इकडे आपल्यात लाईटचा प्रॉब्लेम कनेक्ट झाली नाही असं जागेवर दिसतंय. राहा. तुम्ही तुमच्या जागेवरच राहा. ओके. हा विषय खूप अभ्यासाचा, त्याच्यानंतर रिसर्चचा आणि कायद्याच्या चौकटीत बसून आपल्या मागण्या कशा मान्य करता येतील तसा तो विषय. आता आपण वैयक्तिक पण लोक सुप्रीम कोर्टापर्यंत जातात, काही क्रिमिनल मॅटर असतात, काही क्रिमिनल मॅटर असतात, तर काही लोक जातात शेवटपर्यंत लढाई लढतात आपली. ही त्या सामूहिक विषय आहे आणि हा धोरणात्मक निर्णयाला विरोध करायचा आहे आपल्याला. त्याच्यामुळे फक्त एक वकील बघितला, केस ड्राफ्ट केली, टाकली, प्रश्न मिटला असं नाहीये. याला चिकाटीने पाठपुरावा करावा लागेल, वेगवेगळे दाखले द्यावे लागतील. त्यानंतर आपले जे राजकीय पुढारी आणि संघटना आहेत ते मोर्चे उपोषण करतात, त्याचेही दाखले सरकार घेते. त्याच्यामुळे ही चळवळ वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला कसं पुढे नेता येईल त्यासाठी हा लढा आहे. आता राहिला प्रश्न, काकांनी आता प्रश्न विचारला, विषय झाला खर्च. आता तुम्हाला जर समजा तुमच्या गावाची आउटर बाउंड्री मोजायची असेल, आता तुम्ही तुमची अर्धा एकर जागा असेल, त्याचा सर्व्हे करायचा असेल, भूमी अभिलेखाला अर्ज करून बघा, 7-8 हजार रुपये ते पैसे घेतात, फी घेतात, प्लस ते येतील, म्हणजे 10,000 रुपये तुम्हाला खर्च होतो. मग इथे जर तुमचा 90 एकर गाव मोजायचा असेल तर किती पैसे लागायला पाहिजेत बघा तुम्ही. आता तुम्ही म्हणाल बाबा आपण कशाला पैसे घालवायचे, तर सरकारचं काम आहे. आता सरकारने इथे सगळे लोक, आता काका यांचं वय झालं, त्या मावशी बदल्यात, त्यांचं आता म्हणजे 60-70 वर्ष, कधी सरकार आले का त्यांची गाव मोजायला? इथं सरकारने आजपर्यंत सर्व्हे केलाय का? गावांच्या नोंदी घेतल्यात का? तुमच्या वैयक्तिक सातबाऱ्यामध्ये तुमची घर आहे, घरपट्टी भरतायत 30-40 वर्षापासून, सातबाऱ्यावर त्याची नोंद आहे का बाबा घर आहे म्हणून? जसं सातबाऱ्यावर नोंद असते, भात शेती किती आकार, झाडं कुठली आहेत, विहीर आहे का, पायरीची विहीर, अशी नोंदी असतात. मग घराची नोंद आहे का तुमच्या? मग घराचं प्रूफ काय? हे केलंय का सरकारने आजपर्यंत? मग सरकारवर आपण कसं अवलंबून राहू शकतो? हे आपल्याला करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्ही आउटर बाउंड्री जर बंद केली समजा, तर घरं कशी वाचतील? आउटर बाउंड्री बंद केली तर तुमचं सीमांकित नकाशा आला, मूळ गावठाण आलं तुमचं, चला. पण एमआरटीपीचं व्हायलेशनचं काय? एमआरटीपीचं कायदा सांगतं का तुमचं घर सीसी घेऊन बांधलेलं नाही, मग ते मूळ गावठाणातलं असो का बाहेरचं असो, ते अनधिकृतच. मग त्यासाठी फक्त आउटर बाउंड्री मोजण्यापेक्षा गावाचा सुनियोजित विकास एमआरटीपीच्या कायद्यानुसार, सिडकोच्या कायद्यानुसार, एफएसआयच्या कायद्यानुसार, प्रत्येक घराच्या मधल्या गल्ल्या किती फुटाच्या आहेत, त्याचा स्लोप कसा आहे, प्रत्येक घराची साईज किती, प्रत्येक मंदिराची साईज किती, ते किती बाय किती आहे, त्याचा आलेख काय, त्याच्या जमिनीची मालकी कोणाकडे, गुरुचरण आहे, वैयक्तिक आहे, ट्रस्टची आहे, कोणी दान केलेली आहे का, खासगी जमीन किरण पाटीलची, त्याच्यावर सागरराजांनी मंदिर बांधलेलं आता 50 वर्ष झाले, जमीन आजही किरण पाटीलची, मंदिर सागरराजांनी बांधले, ते गावकी झाले. मग त्याचं काय? याचा आपल्याला कायदेशीर पाठपुरावा घ्यायला लागेल. त्याचे प्रॉपर्टी नंतर कोणाच्या नावावर जाईल त्याचा अभ्यास करायला लागेल. हे दाखले काढणं, पाठपुरावा करणं, मंत्रालयापासून धावपळ करणं, याला चिकाटी लागते आणि भरपूर खर्च आहे. त्याच्यानंतर सीमांकित गाव नकाशा मंजूर करण्यासाठी तुम्ही आउटर बाउंड्री मोजली, गावाचा ठराव घेतला, आम्हाला इथपर्यंत ताबा कब्जाप्रमाणे मालकी पाहिजे, असं पेंदरचं केलं, इतर गावांचं केलं.
पण तुम्हाला जर आतल्या गोष्टी पण तुम्हाला मंजूर करून घ्यायच्या असतील नैन्याच्या नियमाप्रमाणे, तर तुम्हाला दुतर्फी पेटिशन्स टाकायला लागतील. एक तर आउटर बाउंड्रीची झालीच, त्याबद्दल दुमत नाही, त्याचा ठराव झाला, आपला वडगणी जमली, नकाशाही बनला, तो काही दिवसात जाईल. पण आतल्या प्लॅनिंगसाठी जास्त खर्च आहे. त्याबद्दल कोणाला प्रश्न विचारला तर विचारू शकता. बरं बोला, इथे ग्रामस्थ आहेत, बोला बरं बोला. नमस्कार, माझं नाव हरिभक्तपरायण राजेश राघव उदार. खरोखरच किरण पाटील हे दिबा पाटील साहेबांची एक मला तर ती प्रतिकृती वाटायला लागली आहे. कारण ते समाजासाठी कार्य करत आहेत आणि एक गावठाण विस्तार हा 4 वर्षापूर्वी त्यांना भेटलो होतो आणि अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी त्यांच्या गावाचं पेंधरचं उत्तम प्रकारे गावठाण विस्तार करून घेतलं. त्याबद्दल खरोखर त्यांचे आभार मानायला पाहिजे सर्वांनी आणि टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं पाहिजे. खरोखर अशा माणसाला आपण पुढे आणलं पाहिजे आणि त्यांना सपोर्ट केला पाहिजे. आणि त्यांनी कर्जाडेसाठी सुद्धा तिथेच मिटिंगला दुसऱ्यांदा त्यांना भेटलो होतो आणि त्याचा सुद्धा प्रयत्न करून त्यांनी तो सक्सेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 90% तो झालेला आहे. आणि तसंच आपल्या गावाचं सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत. गेली 1.5 वर्ष प्रयत्न करत होतो, परंतु एवढा इंटरेस्ट नव्हता आपल्याला. परंतु आता तो गरजेचा आहे आणि आपल्या गावातील 50 ते 60 वर्षापूर्वी गावठाण विस्ताराच्या बाहेर घरं बांधलेली आहेत, परंतु त्यांच्या घरपट्ट्या आहेत, परंतु आज त्याच्यावर प्लॉट पडलेले आहेत सिडकोचे आणि त्यांना काही भेटणार नाहीये, नैनाचे. परंतु हे नक्कीच सक्सेस करण्याचा प्रयत्न किरण पाटील आणि सागर राजे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर विमानतळचा जो विरोध आणि तिची जी जो प्रचार प्रसार जो केला सागर राजे यांनी, खरोखरच त्यांच्या पायावर नतमस्तक झालं पाहिजे. कारण त्यांनी जो प्रयत्न केला आणि त्यांनी जो प्रचार प्रसार केला तर खरोखरच दिबा पाटील साहेब नक्की तिथून त्यांना नमस्कार करत असतील आणि त्यांना धन्यवाद मानत असतील. कारण त्यांनी प्रचार प्रसार तो तसा केला आणि तो एकमेव नेता होऊन गेला ज्यांनी या आपल्या समाजासाठी, आपल्या या महाराष्ट्रासाठी, आपल्या महाराष्ट्र देशासाठी त्यांनी कार्य केलं. तसेच किरण पाटील हे आपल्यासाठी आणि आपल्या समाजासाठी प्रयत्न करत आहेत. तर त्यासाठी सर्वांनी त्यांना सपोर्ट करूया, कारण ही गरज आहे, एकाला कोणाला तरी सपोर्ट करण्याची गरज आहे. आणि ते किरण पाटील हे उत्तम असं कार्य करत आहेत. कारण गावठाण विस्तार ही खूप प्रत्येक गावाची गरज आहे. खरं म्हणजे ही भूमी दिबा पाटलांची आहे आणि नेहमीच पनवेल असेल, नवी मुंबई असेल, या भागातली सगळी मंडळी नाही जागरूक आहेत. त्याच्यामुळे कुठलंही आंदोलन असो त्याची सुरुवात इकडे होत असते आणि लोक आपल्या समस्येविषयी ना जागरूक आहेत. म्हणजे इतर आपण जी देशावरची मंडळी असेल त्यांच्यापेक्षा निश्चितच इथला समाज जागृत आहे आणि त्यामुळे निश्चित तो प्रत्येक वेळेला ना आंदोलनाच्या तयारीत असतो. तो असा सहजासहजी कुणाच्या फसवणुकीला बळी पडत नाही. म्हणजे आज दिबा पाटलांनी ही सगळी जागृती निर्माण केल्यानंतर नांदगाव गावापर्यंत आपण आलेलो आहोत. मला तर वाटतं अगदी साधक बाधक चर्चा झालेली. आपण समारोप करूया आणि समारोप करत असताना काय सांगू शकाल ते बोला. मला बोला. आता या काकांनी दिवंगत दिबा पाटील साहेबांचा रेफरन्स इथे दिला म्हणून त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ज्या वेळेला सिडको विरुद्ध त्यांनी लढा चालू केला, आता आमचा तेव्हा जन्मही नव्हता, पण मिटिंग मिनिट्स आम्ही बघतो, माहितीच्या अधिकारांना आम्ही काढलेत. अरुण गुजरातचे साहेब नगरविकास मंत्री होते त्यावेळेला, शरद पवार साहेब काही वेळेस सीएम पण होते. त्या मिटिंग्स मिनिट्समध्ये सगळं टाकलेलं होतं. त्यांचे पण प्रस्ताव घेतले. त्यांना तेच सांगत होते का तुमच्या जमिनी कायद्याने आम्ही घेतल्या, चालू भावाने पैसे दिले, आता तुम्हाला आम्ही कशाला पैसे द्यायचे. त्यांनी ते पटवून दिलं का आम्हाला तुम्ही कमी पैसे दिले आणि दिलेत ते पैसे आम्ही विनिमय व्यवस्थित केलं. आमच्याकडे शिक्षण नव्हतं, आमच्या पुढच्या पिढ्यांचं काय, तुम्ही जमिनीमधले पैसे दिले, व्यवसाय पुनर्वसन कुठे केलेलं आहे, आम्ही त्याची शेती करतो पोट त्याचं काय. मग ते लढा देत कायदेशीर पेपरवर्क पण आणि जमिनीचे 5 लोक हुतात्मे झाले, तुम्ही सगळ्यांना ते माहिती आपल्याला. तेव्हा तो एक नवीन कायदा त्याचा बाबा 12.5% भूखंड आपण देऊन टाकू म्हणून. मग तसं हे संघर्षाशिवाय इथे काही मिळत नाही. पण फक्त संघर्ष रस्त्यावरचा नसून कायदेशीर पण पाठपुरावा आपला जरुरी आहे. ह्या गावाचा आता तुम्हाला मी सांगतो, जसं महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्टचे जे काही निकष आहेत डेव्हलपमेंट करायचे, ते सेक्शन वापरून याने एक ड्राफ्ट प्लॅन तयार केला गावाचा. त्याला विरोध तर आपल्याला करायचा नो डाऊट, कारण ते आपल्याला मान्यच नाहीये. गाव उठून जर तुम्ही आम्हाला फ्लॅटमध्ये नेत असाल, आज काही लोकांचं हे घर आहे, इथे एवढं मोठं अंगण आहे, कोणाची पार्किंग असते, प्रशस्त जागा असतात, आपण फ्लॅटमध्ये टिकूच शकत नाही. आपली ती लाईफस्टाईलच नाहीये. आणि कायदा असं सांगतं का लोकांची सद्यस्थितीची जीवनशैली आहे त्याप्रमाणे पुनर्वसन व्हायला पाहिजे. मग आपली जीवनशैली फ्लॅटची नाहीये, असली फ्लॅटची तरी ते डुप्लेक्स फ्लॅट पाहिजेत आपल्याला, किंवा टेरेसवाले फ्लॅट लागतील. आपली सोसायटी तशी, आपण राहिलो तसे, आपण मध्ये राहू शकत नाही. उभ्या झोपड्या होतील आपल्यासाठी, उभ्या झोपड्या. त्याच्यामुळे असं झालंय का ह्या गावाच्या आउटर बाउंड्री जशी बनवली. आता समजा पुढे आलेले म्हणजे सरपंच साहेब आहेत, उपसरपंच असतील, इतर जे काही कमिटीचे मेंबर्स आहेत, ह्यांनी हा प्रस्ताव तुमच्याकडे आणलाय. ते प्रयत्न करतील, धावतील तुमच्यासाठी, पण लढाई त्यांची वैयक्तिक नाहीये. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी जो आर्थिक खर्च आहे, कारण आउटर बाउंड्रीसाठी तुम्हाला फक्त काय पाहिजे,
पेपरवर्क, गावाचा प्रस्ताव, गावाचा नकाशा, लोकसंख्येचे नियम आणि एखादा हायकोर्टमध्ये आपला भांडणारा काउन्सिलर वकील पाहिजे. पण जर तुम्हाला एमआरटीपी नुसार गाव कायम करायचं असेल तर तुम्हाला टाउन प्लॅनर लागेल. सिडकोचे टाउन प्लॅनिंग तुमची प्लॅनिंग केलेली आहे, तुम्हाला न विचारता त्यांचा फायदा होईल अशा पद्धतीने. तशीच प्लॅनिंग आपण करायची, तुमचा town आपला planning. फायदा होईल असा. त्यांनी त्यांचा फायदा होईल अशी प्लॅनिंग केलेली आहे. आपण आपला फायदा कसा होईल कायद्यात राहून, असं काही मागितलं तर मिळत नाही. कायद्यात राहून एमआरटीपीच्या निकषाप्रमाणे गावं वाचवण्यासाठी सुद्धा वेगवेगळे सेक्शन्स आहेत. टाउन प्लॅनरकडनं आपल्याला तशी टाउन प्लॅनिंगची स्कीम बनवायची, जशी मगरपट्टामध्ये बनली असेल. पण त्याच्याकडे जमीन मालकी होती, त्यांच्याकडे आधी बांधकाम तोडायची गरज नाही लागली. किंवा आता केणी सिटी तळोजामध्ये बनते, त्या लोकांनी पण तसे प्रस्ताव सरकारला आता द्यायला सुरू केले. त्यांच्याकडे जमीन मालकी आहे. तसं आपल्याकडे गावाच्या जमिनीची मालकी आहे, पण बांधकाम ऑलरेडी आहे, भुईसपाटर करता येत नाही. कुठल्याही प्रकारचं तोडफोड न करता गावाचा सुनियोजित विकास आपल्याला करायचा आहे. त्यासाठी वेगवेगळ्या देशामध्ये तुर्की, जपान, इंडोनेशिया तिथले दाखले आपल्याला घ्यावे लागतील. मी जेव्हा जेव्हा जातो, आता उद्या सुद्धा व्हिएतनामला चाललो 9 दिवसासाठी, आम्ही तिथे पण तिथली गावच बघतो, तिथली प्लॅनिंग कशी असते ते बघतो. तिथे त्यांनी असं केलेलं आहे की बाबा एखाद्याचं घर 40x40 आहे, त्याच्या बाजूला दुसरं घर 50x60 आहे, दोघांकडे घरपट्टी आहे, भले ते विस्तारित गावठण असो बाहेरच्या बाजूला असो, मधली गळी 3 फुटाची, त्यातनं सगळं ड्रेनेज सुवर सगळं जात आहे, नाही पार्किंग, सायकल पण जाऊ शकत नाही. मग एमआरटीपी आपली पेटिशन रिजेक्ट करून टाकेल. त्यांना प्रस्ताव देताना असं द्यायचं, बाबा त्याच्या खालून तुम्ही सुवर लाईन टाका, त्याच्या खालून तुम्ही ड्रेनेज लाईन टाका, आणि पार्किंगसाठी ज्या गावातल्या खुल्या जागा आपल्याला लोकेट करता येते, कोणाचा ताबा नाही, कोणाची मालकी नाही, अशा जमिनी त्या टाउन प्लॅनर लोकेट करेल. आणि त्या जागेमध्ये आपण तसे आरक्षण टाकण्यासाठी सरकारला गावाचा ठराव घेऊन, हरकती घेऊन, कोणावर अन्याय करायचा नाही. ड्राफ्ट प्लॅन जसा नाही म्हणून तसा आपला ड्राफ्ट प्लॅन आपण बनवायचा, गावात ठेवायचा, तो लोकांना बघण्या, हरकती घ्यायच्या आणि मग तो कोर्टात टाकायचा. मला असं मंजूर करून पाहिजे. मग होईल काय, जे एमआरटीपीचे नमुनुसार असं की तुमच्या गल्ल्या उघडे, तुमचं सुवर लाईन नाही, तुमची अँब्युलन्स जात नाही, तुमची हे जात नाही, या सगळ्यांना चपराक बसेल. आणि सरकारला आपलं काही वावगं मागायचंच नाहीये. आपलं जे गाव आहे नैनाने असं दिलंय, आम्हाला असं पाहिजे आणि कायद्यात बसून पाहिजे, ज्याच्यात आमचा जास्त फायदा आहे. त्याच्यात असा प्रॉब्लेम असा असतो का बाबा मग आमचं घर बांधायच्या वेळेला ती गल्ली मोठी कशी होईल. तर काही देशामध्ये असं केलेलं आहे, 40x50 घर आहे, त्याच्या प्रॉपर्टी काढून लिहूनच येत आहे का बाबा तू आता घर लगेच मोडू नको, नाही ना सांगते आता मोडा. तुम्ही जेव्हा घर मोडाल आमच्याकडे परवानगीला पत्र पाठवा, आम्ही येऊ, तुमचं घर 40x50 आहे ना, तुम्हाला एफएसआय वाढून देऊ, वरती 10-15 फूट इकडचं कट करायला सांगू तुम्हाला, गरज असेल तर, नसेल तर नाही. त्याचं शुल्क किती ते आधीच आपल्याला समजणार. ड्रेनेज लाईन लावायची, सुवर लाईन लावायची. त्याच्यामुळे गावाचा सुनियोजित विकास करायचा आहे, तो आपल्याला करावा लागेल. सेल्फ सस्टेन मॉडेल नांदगाव गावाकडनं माझी स्पेशल जास्त अपेक्षित साहेब, का हा गाव महाराष्ट्राच्या लेवलला आपल्याला एक सेल्फ म्हणजे स्वयंविकासाचा मॉडेल म्हणून बनवतो. जसं मागरपट्टी चर्चा सगळीकडे होते, पण तिथे त्यांच्याकडे जमीन खुली होती. आपलं गाव असून न तोडफोड करता विकास कसा करता असा मॉडेल बनवायचा, सगळ्यांच्या त्याचा ठराव घ्यायचा आणि हायकोर्टमध्ये ते पिटिशन मंजुरीसाठी पाठवायचं. का नैनाचा विकास आम्हाला मान्य नाही, आम्ही प्लॅनिंग केलेली आम्हाला मान्य करून पाहिजे कायद्यात राहून. अतिशय सुंदर ही सगळी आजची चर्चा झालेली आहे. म्हणजे आजकाल आहे ना, आपण नेहमी आम्ही शासनाच्या कशा विरोधात आहोत, इथली स्थानिक ग्रामस्थ सिडकोच्या विरोधात आहेत, नैनाच्या विरोधात, अशी एक भूमिका दाखवली जाते. आणि तिचे ना राज्यकर्ते देखील आहे ना कदाचित आहे ना त्याच्यामुळे संभ्रमित झालेले असतात. म्हणजे त्यांच्यापर्यंत देखील आहे ना शासनाच्या मार्फत असं भासवलं जातं की बघा इथले आहेत ना स्थानिक रहिवासी नेहमी विरोधात आहेत. परंतु नांदगाव ग्रामस्थांनी मात्र आहे ना एक आदर्श या ठिकाणी आणलेला असं म्हणूया आपण. आणि त्यांनी स्वतःचा असा एक स्वयं विकास म्हणजे आराखडा तयार केलेला आहे, असं कुठेच झालेलं नाही माझ्या मते. म्हणजे ही सगळं पनवेल तालुक्यात तरी मला वाटतं हे पहिलं गाव असेल नांदगाव, स्वतः स्वयं विकास आराखडा तयार करणार आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये गावासाठी कुठल्याच विकासाची प्लॅनिंग आजपर्यंत झालेली नाहीये. गावातल्या गल्ल्यांसाठी, गावातल्या एकदम शेवटचे डेन्स पॉप्युलेशनसाठी कुठेच झालेलं नाहीये. जे कुठेच नाही झालं, परदेशात झालंय, ते आपल्याला करायचं. पण याचा आहे ना निश्चितच आहे ना, म्हणजे याचा आदर्श इतर ठिकाणी, इतर म्हणजे जी गावं आहेत ज्यांना ह्या नैनाचा धोका असणार आहे किंवा ज्यांचा नैनाला विरोध आहे, त्यांनी देखील हा पर्याय जर सुचवला तर एक दुफली माजेल असं मला कधी कधी म्हणजे भीती वाटते. की म्हणजे जो सध्याचा जो गट आहे, जो प्रवाह आहे, जो सतत नैनाला विरोध करत आहे, आणि अशा वेळी तुम्ही मात्र ना एक वेगळी भूमिका, तुम्ही विरोध करता, परंतु कशा पद्धतीनं बघा आम्हाला हे नाही तर बी पाहिजे, तर बी अशा रीतीने पाहिजे. म्हणजे पाटील साहेब नेहमी म्हणतात ना की दारू सोडायचं ना, मग तुम्हाला दूध प्यायला लागेल, मग तुमच्याकडे दुधाचा पर्याय ऑलरेडी उपलब्ध आहे असं तुम्ही दाखवता, नाही का? कसं इतर गावांमध्ये सुद्धा हळूहळू प्रेरणा. आता ठीक आहे, जमिनीची लढाई तर आपल्या संघटना राजकीय पुढे लढतच आहे समजा, तो सुद्धा चर्चेचा विषय, तो पण आपल्या आणण्याचा. पहिले आपण मॉडेल बनवायचा प्रयत्न करतोय. हा मॉडेल जसं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठे टाउन प्लॅनिंगचा विषय आला, एक तर सिडकोचं नाव घेतलं जातं, एक तर मगरपट्टा सिटीचं घेतलं जातं, एक तर सिडको किंवा मगरपट्टा सिटी, पण ते विषय वेगळे होते. त्यांचा प्रस्ताव असा आहे सिडको किंवा नैनाचा, जसे युपी बिहार इकड तिकड झोपडपट्टीवाले येऊन झोपड्या बांधल्या, मग त्यांना कुठेतरी आपल्याला द्यायचंय, पुनर्वसन करायचंय, मग झोपड्या तोडून बिल्डिंग बांधायची,
आणि त्यात त्यांना फ्लॅट द्यायचो, तो पर्याय आपल्याला का? आपण झोपडपट्टीवाले थोडेच आहोत. आपण तर इथले भूमिपुत्र, आपल्या जमिनी याच्यावर तो विकास होतोय. तुम्ही जमिनी आमच्या 40 घेता, ठीक आहे, तो लढायचा आम्हाला किती येशील आम्हाला माहिती नाही, पण आमचं गाव तर टिकलं पाहिजे. नाही तर प्रत्येकाला फ्लॅटमध्ये जाऊन राहायला लागेल. आणि आम्ही असं वावगं मागतच नाहीये ना. आम्ही काय तुमची एन्क्रोचमेंट केलेली नाहीये. त्या गावामध्ये तर गुरचणीच्या पण जमीन स्वतःच्या सातबाऱ्यामध्ये जागा आहे ती. आज जर तुम्ही तुमचा स्वतःचा प्लॅन नाही बनवला आणि स्वस्त बसले का बाबा सरकार करेल किंवा सरपंचांनी ही लोक काहीतरी करतील, का करतील? सरकारला तर काही गरजच नाही का? त्यांना दिसतंय क्लिअर त्यांना काय करायचंय, तुम्हाला पण समजून चुकलेलं आहे. आता तुम्हाला आपल्याला ईडब्ल्यूएसच्या फ्लॅटमध्ये टाकायचंय. पण ही लोक आहेत, ही तुमच्यासाठी धावतात, मेहनत करतील, पण खर्च त्यांच्या खिशातून ते नाही टाकू शकत. मी ते सक्षम नाहीत असं नाहीये, पण ती सामूहिक चळवळ, प्रत्येकाने आर्थिक पाठबळ त्याला दिलं पाहिजे. लाखो रुपयांचे जर पैसे टाकले, आज टाउन प्लॅनर घ्यायचं आणि साधं एक सीसी काढायची असेल, आता ते बिल्डर लोक पण असतील काही, एक सीसी बिल्डिंगची करायची असेल तर लाखो रुपये लागतात. अख्ख्या गावाची प्लॅनिंग केला किती लाख रुपये लागतील तुम्ही विचार करा. पूर्ण गल्लोगल्ली एखाद इंच आपल्याला त्या नकाशावर दाखवायचे. कुठून सुवर लाईन जाईल, त्याचा स्लोप कसा असेल, त्याचं होल्डिंग प्लॉट कुठे असेल, ते कुठे जॉईन करायचं नंतर, याचं सगळ्याचं नियोजन करून त्याची एस्टिमेट बनवून कोर्टात आपल्याला दाखवायला लागेल का असं आम्हाला विकास करून पाहिजे. त्याला येणारा जो पुढचा खर्च असेल त्यासाठी तुम्ही आमच्याकडनं स्क्वेअर फीटला काय असेल तो प्रॉपर्टी टॅक्स घ्या, आम्ही द्यायला तयार होतो. वाजवी असेल तर ग्रामपंचायत त्यांना पण देऊ. सुविधा जर मिळत असतील आणि आमची मालकी आमची तशी कायम होत असेल तर त्याच्या बाहेर नाही ना होणार असेल तर जे आपला लढा चालू आहे त्याच्यात जे येईल त्यांनी आम्ही मान्यता देऊ आपण. पण गाव आपलं मेन वाचलं पाहिजे. तर इतर गावांना पण आम्ही तेच सांगू का तुम्ही फक्त विरोध करण्यापेक्षा जमिनीसाठी 100% विरोध करा, पण गावाचे प्लॅन्स लवकरात लवकर बनवा. गावाचं सेल्फ सस्टेन मॉडेल तुम्हीच तयार करा. आम्हाला असं प्लॅनिंग करून पाहिजे. आणि ते ज्या नियमामध्ये एमआरटीपीने तुमच्या गावाचं आरक्षण टाकले त्याच नियमामध्ये त्यातले जे काही निकष आहेत त्या निकषावर आपली प्लॅनिंग आपण द्यायची सरकारला. याच्यासाठी भरपूर पैसे लागतील, तर लोकांनी विश्वास ठेवून लवकरात लवकर वर्गणी जमा करावी जेणेकरून काम आपलं लवकर होईल. कारण जो ड्राफ्ट प्लॅन तुमच्या गावाच्या वरती टाकलेला आहे तो जर नगरविकास खात्यातर्फे कॅबिनेटची मंजुरी एकदा झाली तर मग वेळ निघून गेलेली असेल. मग रडत बसण्यापेक्षा, मग त्यांनी जे दिलंय ते घेण्यापेक्षा लवकरात लवकर त्या प्लॅनला आपल्याला कायदेशीररित्या विरोध करायचा. एवढंच बोलतो मी. धन्यवाद. बरं, मला वाटतं सगळी साधक बाधक चर्चा झालेली आहे, सर्व ग्रामस्थांचं समाधान झालेलं असावं असं आपण गृहीत धरूया. इथे जमलेले सर्व ग्रामस्थ आणि म्हणजे आपली गावची सगळी गावठाण विस्तारासाठी जी असलेली कमिटी आहे या सर्वांचं आभार मानून आजची ही सभा संपली असं आपण घोषित करूया. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं त्याविषयीची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचं, सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता, नांदगाव. धन्यवाद.